शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात ताजी आनंदाची बातमी. होय शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव. तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे काय परिस्थिती आहे? कापूस दिला की ठेवला? नक्की कमेंट करा प्रत्येक शेतकरी बांधवांनी. मित्रांनो, सुरुवात करतो, एकदा कापसाची स्थिती सांगतो, वेगवेगळ्या बाजार समितीचा आढावा घेऊन, आणि येत्या काळात काय परिस्थिती आहे त्यावर चर्चा करू. नंतर आपण सगळ्याच ठिकाणचे कापसाचे भाव सांगतो. पावतीसहित व्हिडिओ पूर्ण बघा. कापूस दरात आशेची उसळी. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आशादायी चित्र निर्माण झाले आहे. आयात शुल्क पूर्ववत होण्यासारखीच्या दरात तेजी आणि कमी आवक यामुळे कापसाच्या दरात आशेची उसळी पाहायला मिळत आहे. बघूया सविस्तर याच्यामध्ये अजून किती दिवस या गोष्टी टिकू शकतात. मित्रांनो, 11% आयात शुल्क 1 जानेवारीपासून लागू झाल्यानंतर कापसाला मोठा दिलासा मिळालेला आहे. कापसावर निर्बंध आल्याने सरकीच्या दरात झपाट्याने वाढ झाल्याने कापसाच्या दरांनी उसळी सुद्धा घेतली आहे. अमरावती बाजार समितीत 8,100 रुपये प्रति क्विंटल पर्यंत कापसाचा भाव सद्यस्थितीला जाऊन पोहोचलेला असं चित्र आहे. त्यानंतर विशेष म्हणजे 38% जळती असलेला कापूस तब्बल 8,450 रुपये प्रति क्विंटल दराने विकला गेल्याची माहिती व्यापाऱ्याने दिली आहे. आयात शुल्क पूर्ववत केल्याने देशांतर्गत कापसाला हा उठाव आलेला आहे. मित्रांनो, परिणामी देशांतर्गत कापसाच्या दरावर दबाव निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नव्हता अगोदर, परंतु आता मात्र भावात सुद्धा बदल होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत अनेक शेतकरी हमी भावाच्या संरक्षणासाठी म्हणजे CCI वळले होते. मात्र तेथील आर्द्रतेचे कारण पुढे करत दरात कपात करण्यात आल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. पण 1 जानेवारीपासून आयात शुल्क पुन्हा लागू केल्याने बाजारात कापसाला मागणी वाढली. याचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळत असून बाजारभावात लक्षणीय वाढ झाली आहे, हे या ठिकाणी विशेष नमूद करायला हवे. मित्रांनो, सरकीच्या दरात तेजी, कापसाला बळ. कापसाच्या दरवडीमागे सरकीच्या दरात आलेली तेजी महत्त्वाची ठरत आहे. सध्या सरकीचे दर 4,200 ते 4,300 रुपये प्रति क्विंटल या दरम्यान पोहोचले आहे. त्याबरोबर रुईचे दर 155 रुपये प्रति किलो इतके आहेत. या सर्व घटकामुळे कापसाला बाजारात चांगला उठाव मिळत आहे. शेतकऱ्यांची साठवणूक आवक घटली आणि यामुळे शेतकरी त्या ठिकाणी कापूस अजून भाव वाढेल या आशेने अजून साठवून ठेवताना दिसत आहे. यामुळे आवक घटलेली आहे आणि व्यापाऱ्याच्या मते ही स्थिती कायम राहिल्यास आणखी दर पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मित्रांनो, अमरावती जिल्ह्यात कापसाचे दर 7,900 ते 8,100 आहे. 38% जळती असलेला कापूस 8,400 ते 8,500. सरकीचे दर 4200 ते 4300. रुईचे दर 155 रुपये प्रति किलो आहे. इतर प्रमुख बाजार समिती: अमरावती 7,900 ते 8,100, सावनेर 7,850 ते 7,900, अकोला 7,789 ते 8,010, वर्धा 7,600 ते 8,200, घाटंजी 7,715 ते 8,300, हिंगणघाट 7,500 ते 8,350. दरवाढीचा CCIला फटका. खुल्या बाजारात कापसाच्या दराने हमी भावाच्या पुढे झेप घेतल्याने जिल्ह्यातील CCIच्या 15 खरेदी केंद्रांना मोठा फटका बसलेला आहे. अमरावती येथील CCI केंद्रावर यापूर्वी दररोज 6,000 ते 7,000 क्विंटल कापसाची आवक होत होती. मात्र सध्या आवक घटून केवळ 500 ते 1,000 क्विंटल इतकीच राहिली आहे. खुल्या बाजारात जास्त दर मिळत असल्याने शेतकरी CCIकडे पाठ फिरत असल्याचे चित्र आहे. आता पुढील काळात काय? तज्ज्ञांच्या मते हे परिस्थिती टिकून राहिली आणि आंतरराष्ट्रीय बाजारात जर चांगली हालचाल झाली तर कापूस भाव वाढू पण शकतात. अकोला येथे मित्रांनो सर्वात जास्त 8,600चा भाव जाताना दिसत आहे. पुढची एक पावती बघा, ज्याच्यामध्ये रवींद्र रामराव ठाकरे अकोला यांना सुद्धा 8,600चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. मित्रांनो, काल अकोल्याला कमीत कमी 7,950 पासून जास्तीत जास्त 8,635 रुपयाचा भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे. बार्शी टाकळी येथे जास्तीत जास्त 8,010 रुपयाचा भाव बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती बार्शी टाकळीनंतर वरोरा शेगाव जास्तीत जास्त 8,050 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती वर्धा जास्तीत जास्त 8,250 रुपये. पुढील बाजार समिती सिंधी सेलू जास्तीत जास्त 8,290 रुपये. पुढील बाजार समिती भिवापूर जास्तीत जास्त 8,250 रुपये. पुढील बाजार समिती काटोल जास्तीत जास्त 7,950 रुपये. पुढील बाजार समिती वरोरा जास्तीत जास्त 8,060 रुपये. पुढील बाजार समिती जास्तीत जास्त उमरेड 8,180 रुपये. पुढील बाजार समिती मित्रांनो घाटंजी जास्तीत जास्त 8,200 रुपये. पुढील बाजार समिती पारशिवनी जास्तीत जास्त 7,900 रुपये. पुढील बाजार समिती मित्रांनो समुद्रपूर जास्तीत जास्त 8,100 रुपये. पुढील बाजार समिती भद्रावती जास्तीत जास्त 8,050 रुपये. पुढील बाजार समिती मित्रांनो सावनेर जास्तीत जास्त 7,850 रुपये. पुढील बाजार समिती बीड खाजगी बाजार जास्तीत जास्त केजमध्ये 8,000 रुपये. तर धारूर बीड या ठिकाणी जास्तीत जास्त 8,000 रुपये. तर मित्रांनो वसमत परभणी जास्तीत जास्त 7,800 रुपयाचा भाव या ठिकाणी चालू आहे. पांढरकवडा यवतमाळ जास्तीत जास्त
8,050चा भाव आहे. जाताना नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. कमेंट करा तुमच्याकडे काय परिस्थिती